नाही ना, असं नाही ना, ती मूर्ती पायात ठेवली त्याचं काय, ते जगाच्या अस्मितेचा प्रश्न आहे तो. का भारत देशापुरती मर्यादित आहे मूर्ती? कोण येत नाहीत तसं सांगू का? माझं नाव अजून इकडे राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती पुणे जिल्हा अध्यक्ष. ती मूर्ती ठेवली होती बुद्धांची पायात बाहेर. फोटो व्हिडिओ आहेत आमच्याकडे. 1 मिनिट. मला मॅडमलाच हे करायचं होतं, दाखवतो तुम्हाला. तो नुसता भारताच्या देशापुरता मर्यादित नाही, जगाच्या अस्मितेचा प्रश्न आहे तो. आज आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत साहेब या गोष्टीने. बघा पायात ठेवली ती, म्हणजे नक्की मेसेज काय द्यायचा तुम्हाला? प्रशासकीय यंत्रणेत जर अशा वेगळ्या पद्धतीने जर काम करत असतील, मनुवादी विचारांना जर फॉलो करत असतील, तर मग याचा आम्हाला कुठेतरी पाठपुरावा केला पाहिजे. आज वेल एज्युकेटेड लोक आहे साहेब आम्ही. या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. आज 2025 चालू आहे. याच्या आधी होत होतं त्या गोष्टी वेगळ्या होत्या. म्हटलं पाणी वतलं की तिथं खाली सांडत जरा वेळ उन्हामध्ये मांडले की नाही ना. पण हे आम्हाला उत्तर हे नाही ना, तुम्ही रायटिंग मध्ये द्या आम्हाला उत्तर काय द्यायचं ते, त्या पद्धतीने मी लेखी देतो. पण हे चुकीचं आहे साहेब. आज विचार करा सर, चुका तुम्ही करायच्या आणि लेखी आम्ही द्यायचंय असं तुम्हाला तरी पटतं का साहेब? आता सांगा बरं. हे अख्ख्या ऑल महाराष्ट्रात व्हायरल झाले. मी पत्रकारच आहे, मी सोशल मीडियात चालवतो साहेब. प्रशासकीय यंत्रणा असे जर होत असते आपण तसं त्यांना ऑर्डर हे दिलेली, अल्टिमेट मेसेजेस दिलेला आहे. खेड तहसीलदारांचा, जातीयवादी मानसिकतेच्या तहसीलदाराचा, जातीयवादी मानसिकतेच्या तहसीलदाराचा. तथागत गौतम बुद्ध यांच्या आचारांना विचारांना त्रिवार वंदन करतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नमन करतो. आज 10 फेब्रुवारी रोजी आपण खेड तहसीलदार कार्यालयासमोर बहुसंख्येने सगळे कार्यकर्ते, भीमसैनिक व पदाधिकारी येथे जमलेलो आहोत. तर सदरचा प्रकार हा निंदनीय आणि वाईट स्वरूपाचा खेड तहसीलदारांच्या माध्यमातून केल्या गेलेला प्रकार आहे. सदर त्यांनी मूर्ती स्वरूपाची कुंडी बनवून खेड तहसीलदाराच्या पायरीजवळ व गटारालगत त्यांनी ठेवून तथागत गौतम बुद्धांची विटंबना केलेली आहे. तर सदर हा जो काही प्रकार आहे हा खूप निंदनीय आहे व एक बहुजन समाजाला काळीमा फासणारा हा प्रकार आहे. त्यामुळे या सर्व घटनेचा आम्ही निषेध करतो. आणि त्याचप्रमाणे आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या संघटनेद्वारे आम्ही सर्व पदाधिकारी येथे उपस्थित राहून आम्ही एक त्यांना निवेदन देतोय, एक अल्टिमेट मेसेज देतोय, वॉर्निंग देतोय की आमच्या मुख्यतः 2 मागण्या आहेत. त्या 2 मागण्यांपैकी प्रथम मागणी आमची अशी आहे की जे काही गौतम बुद्धांचे जे काही तुम्ही मूर्ती तिथं बसवली आहे त्या स्वरूपात तुमच्याकडनं खूप मोठी एक प्रकारची चूक नव्हे तर गुन्हा आहे. तर तुम्ही त्याची एक जाहीर माफीनामा द्यावा माध्यमांद्वारे. आणि नंबर 2ची मुख्य मागणी आमची अशी आहे की ज्या व्यक्तींनी मूर्ती स्वरूपाची कुंडी बनवलेली आहे त्या व्यक्तीवरती कारवाई करावी व कुंडी किती बनवली, कोणाकोणाला दिली त्याचा सर्व तपशील आम्हाला देण्यात यावा. 5 दिवसांच्या आत जर खेड तहसीलदार साहेबांनी या आमच्या मागण्या पूर्ण जर नाही केल्या तर तमाम बहुजन समाजाने एकत्र येऊन ह्याचा जाहीर स्वरूपाचा मोठ्या संख्येने मोर्चा आंदोलन करू व हे वातावरण देशभरात आम्ही पसरू. महापुरुषांची भूमी आपण बोलतो की महापुरुषांसारखं वागतात का, हा मोठा प्रश्न पडलेला आहे. फक्त सण आले, जयंती आली, कार्यक्रम आले, फक्त हार घालायचा प्रयत्न करतात. आता या तहसीलदार मॅडमचं जर म्हणलं ना तर इतक्या सोशल मीडियावरती व्हायरल क्लिपा झालेले आहेत आणि बरेच प्रकार यांनी चुकीच्या पद्धतीने केलेले आहे, भ्रष्टाचारसुद्धा केलेले आहे. यांची माहिती सर्वांना आहे पण याच्यात दक्षता कोणी घेत नाही आणि कारवाई होत नाही तिच्यावर. तर आम्ही असं केलेलं आहे, आज तहसीलला निवेदन देऊन 5 दिवसाच्या आत यांनी जर
कठोरात कठोर त्यांच्यावर कारवाई नाही केली तर 6व्या दिवशी आम्ही सर्व पक्ष सर्व संघटना ताकदीने उतरून या मॅडमला काय आहे ती बहुजनाची ताकद आम्ही दाखवू. तुम्हाला जर योग्य न्याय मिळाला नाही तर पुढील तुमचं काय नियोजन असेल? 6व्या दिवशी आमचं सर्व पक्ष सर्व संघटनेचं मोठं आंदोलन करण्यात उभं करणार आहे आम्ही खेड तालुक्यामध्ये. म्हणजे देशव्यापी आंदोलन करणार? हो, देशव्यापी आंदोलन करणार आहे. देशव्यापी आंदोलन करून यांच्या नक्की डोक्यामध्ये कुठले मनुवादी विचार आहेत किंवा सरकारी माध्यमातून जे काही हे मनुवादी वाईट विचारांना जे थारा देतात पसरवतात हे नेमकं हेतू काय ह्याचा आम्ही मुळापासून शोध करणार आहे. आणि हा कोण करतंय किंवा याला पाठीशी कोण घालतंय याच्या तालुक्याचा आमदार असू कुणी असू त्याला सोडणार नाही आम्ही. कुणी असू मग त्याला ताकद कळण बहुजनाची काय ताकद आहे ती मी एवढंच सांगतो. मुख्यतः आमच्या 2 मागण्या आहेत. ते 2 मागण्या तुम्ही लवकरात लवकर विचार करून आम्हाला कसं आहे पण आपल्या ऑफिसमध्ये अपेक्षित नव्हतं की बुद्धांच्या मूर्तीमध्ये तुम्ही चक्क रोप लावताय. म्हणजे तुम्हाला याच्यातून काय म्हणायचं? त्या मूर्तीमध्ये डोक्यात माती टाकताय, त्या मातीवरून रोप लावताय. म्हणजे नेमकं तुमचं हेतू काय? काय संदेश द्यायचा होता तुम्हाला समाजाला? ते पण तिथे बाहेर ठेवू. तर त्याचा आम्हाला म्हणजे एक खुलासा पाहिजे की नेमकं असं का त्याचा एक आम्हाला खुलासा पाहिजे लेखी स्वरूपामध्ये. कारण हे तर सिद्ध झालंय की मूर्तीचा वकील फोटो आले सगळं आले बरोबर. तुमच्या इथे तालुका न्यायदंडाधिकारीच्या ऑफिसमध्ये आमच्या बुद्धांची आम्ही ज्यांना देव म्हणतो त्या देवाच्या मूर्तीमध्ये तर हे असं करणं कृत्य योग्य आहे का? त्याला आम्हाला लेखी स्वरूपात काय म्हणलंय की पाणी टाकलं होतं मूर्ती भिजली त्यामुळे वाळत ठेवली उन्हात. त्यांचं मला असं ओरली उत्तर आलं. तसं आपण इतर देवांचं ठेवू शकतो का? मग की छत्रपती शिवाजी महाराज सुखायला ठेवताय झाड कसं आलं एवढंच म्हणजे. आणि शिवाय न्यायदंडाधिकारीच्या ऑफिसमध्ये बहुजन समाज आहे ना संताप हे न्याय देवता आहे. हे पण आक्रोशाला रागाला वाढ भेटू नये, वेगळं वळण लागू नये. विचार दिसते बाहेर या. आत नका जाऊ, काय करू नका. मूर्तीचा फोटो आतमध्ये काय काय आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत आणि संविधानाच्या विरोधात कृत्य करणारे. 6व्या दिवशी तोडफोड करू त्यांची मूर्ती तहसीलदार कचेरीच्या तिथं ठेवण्यात आलेली होती आणि त्यांची विटंबना झालेली. आता ह्या मॅडमलाच तहसीलदार मॅडमला गौतम बुद्धच मला वाटतं माहिती नाही असं वाटते. तर दुसरे ते नायब तहसीलदार आहे ते आमच्या राजभवनला म्हणले की ती मूर्ती वाळत घातलेली. मी पहिला ह्या गोष्टीचा निषेध करतो. आणि हे जे कृत्य केलेलं आहे त्या मॅडमच्या डोक्यात माती आहे किंवा झाड आहे किंवा बुद्धांचे विचार आहे याची पहिली सखोल चौकशी करायला पाहिजे. आणि ह्या मॅडमचं सोशल मीडियावरती फार तुम्ही जर ऐकलं असेल किंवा नसतं ऐकलं पण इथं गैरवर्तन खूप झालेलं आहे. आणि इथं फक्त पैशांचाच बाजार दिसतोय मला, गरिबाला न्यायच नाही. असे बरेचसे मॅटर माझ्याकडे आलेले. तर ह्या मॅडमची पहिली सखोल चौकशी करावी ही कुठं हिने काय काय घोटाळे केलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिची तात्काळ बदली करून हिला नक्षलवादी एरियात टाकण्यात यावं. आणि यांची जेवढ्या प्रॉपर्टी आहे कुठं या पहिल्या सील करण्यात याव्या. 5 दिवसाच्या आत यांनी जर उत्तर जर नाही दिलं किंवा माफी जर मागितली नाही तर येणाऱ्या 6व्या दिवशी आम्ही सर्व पक्ष सर्व संघटना ताकदीने खेड तालुक्यात मोठं एक आंदोलन उभं करण्यात येत आहे. आता तुम्ही त्यांना भेटायला आलो ते सगळे विषय संदर्भात ते भेटले का तुम्हाला? मॅडम नाहीच आहे. मॅडमला आधीच कळलेलं आहे की आम्ही इथं येणार आहे. मॅडम त्याच्या आधीच फरार झालेली आहे. नायब तहसीलदार भेटले ते नाही? नायब नाही. आता हे दुसरेच कोण आहे काय माहिती, कुठून भरलेत काय माहिती. दोघं जण पण नव्हती.
मग तुम्ही इथे भेटायला आले होते, तुमच्या भावना मांडायला, त्याच्यापैकी तुम्हाला अधिकाऱ्यांपैकी कुणी भेटले? कुणीच नाही भेटले आम्हाला. स्टार्ट टू एंड आहे ना स्टोरी आपण घेऊ ती काय घडलेला प्रकार. मला असं बोलायचं आहे की तालुक्याचं न्यायदंडाधिकारी आहे. न्यायदंडाधिकारी म्हणजे एक ते न्यायदेवताच आहे. त्यांच्याकडनं हे आमच्या देवाचा अपमान होईल असं अपेक्षित नव्हतं. त्यांनी स्पष्ट म्हणजे जाहीरपणे त्यांनी इथं दारासमोर कुंडी ठेवून, बुद्धांची कुंडी ठेवून त्याच्यामध्ये रोप लावून आणि ते पण गटारीवरती ठेवून आम्हाला असं दर्शवलं. मग ह्याचा अर्थ काय आता हे का म्हणजे त्यांना आम्हाला काय सांगायचं होतं ह्याच्या माध्यमातून हे ते स्वतः असते तर आम्हाला उत्तर देऊ शकले असते. परंतु सगळ्यांनी पळ काढल्यामुळे आम्हाला कुणाला विचारताच आलं नाही. आम्ही जाब विचारायला आलो होतो आणि निवेदन द्यायला आलो होतो निषेध व्यक्त करण्यासाठी, परंतु ते कुणीच थांबलं नाही. तर त्यांनी 5 दिवसाच्या आत लवकर येऊन आम्हाला समाधानकारक उत्तर द्यावं लेखी स्वरूपामध्ये आणि माफी मागावी. झालं नसेल तर मग शेवटी 6 दिवसांनी म्हणजे 14 तारखेपर्यंत मोर्चा किंवा आंदोलनं जगभरात छेडले जातील. विविध पक्षातून, विविध संघटनेतून, सामाजिक ह्याच्यातून छेडले जातील. काही दिवसापूर्वी खेड तालुक्यामध्ये गौतम बुद्धांची विटंबना झाली होती. त्याबद्दल बौद्ध समाजामध्ये अतिशय आक्रोश निर्माण झाला होता आणि त्याचाच आज निषेध मोर्चा निघाला होता. तर त्याबद्दलच आपण आता राजन साहेबांच्या घरी आलेलो आहे. त्यांच्याकडूनच आपण या सगळ्या गोष्टीची काय विषय झाला ते सगळं जाणून घेऊ. राजन साहेब, काय झालं होतं नेमकी, म्हणजे ही तुम्हाला माहिती कशी भेटली, म्हणजे सुरुवात कशी झाली की तुम्हाला ही माहिती कोणाच्या माध्यमातून भेटली? काय झालं, मी एक 3-4 दिवस झाले असतील त्या घटनेला. मी 4 दिवसापूर्वी खेड तहसीलदार कार्यालयामध्ये माझ्या कामानिमित्त गेलो होतो. तर मी माझ्या कामानिमित्त गेलो असता सकाळी काहीतरी 11 वाजले होते. तर तिथं मला त्या तहसीलदार ऑफिसच्या पायरीजवळ बुद्धांची मूर्ती ठेवली होती. मूर्ती म्हणजे मूर्ती स्वरूपाची कुंडी ठेवली होती. कुंडी बनवलेली आहे मूर्तीची, त्यांचं असं मुंडकं आहे बुद्धांचं आणि त्याचे कुंडी केलेली आहे. त्याच्यामध्ये माती आहे आणि त्या मातीमध्ये झाड आहे. तर त्या प्रकारची कुंडी तिथं ठेवली होती. तर मी 2 मिनटं मला काही कळालं नाही. तर मी थोडं शॉक झालो त्या गोष्टीसाठी. तर मी जवळ जाऊन ती मूर्ती बघितली, कुंडी बघितली, त्याचे फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि सरळ मी आतमध्ये तहसीलदारांना जाब विचारायला गेलो. मग मी मूर्ती बघितल्याच्या नंतर मी तहसीलदार कार्यालयामध्ये गेलो. तहसीलदार कार्यालयामध्ये जाब विचारायला गेलो असता तिथे नायब तहसीलदार होते त्या तहसीलदार ऑफिसमध्ये. तर त्या तहसीलदारांना मी विचारलं की बाबा ही मूर्ती बाहेर कुणी ठेवली आणि ह्या मूर्ती ठेवण्यामागचा तुमचा हेतू काय? बरोबर, तुम्हाला नक्की समाजामध्ये मेसेज काय द्यायचा आहे की बुद्धांच्या मेंदूमध्ये माती आहे का नाही? कारण काय ह्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो म्हणलं. मला ही गोष्ट आवडलेली नाही आणि मला या गोष्टीचा पाठपुरावा करायचा म्हणलं. आज माझ्या भावना दुखावलेल्या आहेत. बरोबर, काय त्यामुळं ही जी काय घटना घडलेली ही चुकीची आहे नाही का. मी अशी त्यांना प्रतिकार मी तिथं केला. त्यांचं उत्तर काय भेटलं त्याच्यावर? त्यांनी मला उत्तरच नाही दिले. त्यांनी उडवाउडवीचे उत्तरं दिले. तर मग नाही म्हणले चुकून. ते आम्ही काय म्हणले की मूर्ती भिजली होती बुद्धांची आणि ते आम्ही उन्हामध्ये वाळत ठेवली. तर मी त्यांना म्हणलं की त्याच ठिकाणी जर म्हणलं महामानव कुणी असो म्हणलं, बरोबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो म्हणलं, त्यांची जर अशी एक प्रतिमा भिजली असती तर तुम्ही ती अशी उन्हात वाळत ठेवली असती का? मी असा प्रश्न केला त्यांना. तर तसा प्रश्न केल्याच्या नंतर ते शांतच राहिले. त्यांनी काही मला रिस्पॉन्स दिला नाही. तर मग मी माझा आक्रोश तिथं जाहीरपणे मी त्यांना ही केलं, जाहीर निषेध केला. तिथून मी बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर मी माझा जो काय समाजातील घटक आहेत जे काय त्यांच्यापर्यंत मी गोष्ट पसरवली, मेसेज दिला. माझे मित्रपरिवारांना मी सांगितलं. परत जे सामाजिक कार्य करतात, समाजामध्ये जे काम करतात चांगले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट. कारण मी स्वतः पण मी सामाजिक कार्यकर्ता आहे. मी भारत मुक्ती मोर्चाचं काम करतो वामन मेश्राम साहेबांचं. त्याचबरोबर मी पुणे जिल्ह्याचा नफचा नॅशनल ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन फोर्सचा मी अध्यक्ष आहे. त्या माध्यमातून मी स्टँड घेतला, कारवाईला सुरुवात केली आणि त्याबरोबर जे सहकारी मित्र आहेत, पक्ष आहेत, राजकीय संघटना आहेत, एक नाही का सामाजिक संघटना, या सगळ्यांना मी एकत्र घेऊन आज रोजी मी खेड तहसीलदार समोर एक निवेदन दिलं, स्टँड घेतला. त्यांना सांगितलं आमच्या मुख्यतः 2 मागण्या आहेत. सर्वात प्रथम मागणी म्हणजे की खेड तहसीलदार साहेबांनी जाहीर माफीनामा द्यावा. बरोबर, संतप्त, कारण की
खूप जणांचे मन दुखवलेले आहेत. बरोबर, बहुजन बरोबर. समाजाच्या भावना खूप दुखावलेल्या आहेत. संपूर्ण समाजाच्या हा, तर त्यांचा आक्रोश हा तुम्हाला त्यांच्या समोर येऊन माध्यमांद्वारे तुम्हाला एक जाहीर माफीनामा द्यायचा आहे, जाहीर माफी मागायची. बरोबर. आणि नंबर 2, ज्यांनी कुंडी बनवली मूर्ती स्वरूपाची त्याच्यावर कारवाई करावी. बरोबर. व तो कुंडी बनवणारा कोण होता, बरोबर. त्यांनी किती कुंड्या बनवल्या, कोणाकोणाला कुंड्या त्यांनी दिल्या, ह्याचा सर्व तपशील आम्ही मागितलेला आहे. तर त्या आमच्या निवेदनाद्वारे आम्ही खेड तहसीलदारांना, पोलीस स्टेशनला आणि प्रांत अधिकारी बरोबर त्यांना मी पत्र दिलेलं आहे. तर आमचा लढा कायम चालूच राहणार आहे. सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक भीमसैनिकाचं काम आहे की समाजामध्ये जे काय होत असलेले अन्याय, अत्याचार ह्याच्यावरती एक स्टँड घेणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, बाबासाहेबांचा विचारांचा प्रचार प्रसार हा झाला पाहिजे. आणि त्यांच्या विचारांचं जतन आम्ही करतोय आणि समाजामध्ये त्या पद्धतीने आम्ही वावरतोय. आता सकाळी व्हिडिओ पाहिले मी, त्याच्यामध्ये तहसीलदार मॅडम तुम्हाला त्या ठिकाणी भेटले नाही असं त्याच्यामध्ये दिसतंय. नाही. तर मग हे जाणून बुजून झालंय का कसं काय? आता काय सांगू का साहेब, ॲक्च्युली ज्या वेळेस आमचा आक्रोश झाला, ज्या वेळेस मी त्यांना विरोध दर्शवला, मूर्ती ठेवली त्या दिवशी, त्याच दिवशी त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ही आपल्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. आता लक्षात आले नाही आले आता ते त्यांना माहिती, त्यांच्या मनाला माहिती. पण ज्या वेळेस आम्ही निवेदन द्यायला आज गेलो असता त्यांना माहिती पडली असेल की संतप्त जमाव आता इथे गोळा होतोय. खेड तहसीलदाराला घेराव, तहसीलदार कार्यालयाला घेराव करतात येत बहुजन समाज. तिथे फक्त भीमसैनिकच नव्हे, बरोबर, तर प्रत्येक जाती धर्मातला माणूस त्या ठिकाणी या घटनेला विरोध दर्शवायला त्या ठिकाणी आला होता. अगदी बरोबर. तर त्यांनी त्या गोष्टीला आम्ही घेराव केला. तिथं आम्ही त्यांना निवेदन द्यायला गेलो तर ते नव्हते, ते निघून गेलते. म्हणजे हे जाणीवपूर्वक त्यांनी तिथून पळ काढलेला आहे. अच्छा, पण त्या ठिकाणी कोण होतं, मग काय झालं? त्या ठिकाणी एक नायब तहसीलदार होते साहेब, त्यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं, त्यांना आमच्या मागणी सांगितल्या. ते म्हणले निश्चितच आम्ही तुमच्या मागणी पूर्ण करण्याचा नाही का हे करू, मॅडमला सांगतो. आणि त्याच्यानंतर आम्ही प्रांत ऑफिसला गेलो, प्रांत साहेबांना सांगितलं. तर प्रांत साहेबांनी आम्हाला असे आश्वासन दिले की 5 दिवसाचा कशाला कालावधी लागतो. बरोबर. मी हा विषय 1 तासात तुमच्या मागणे जे काय आहेत ते 1 तासात मी पूर्ण करतो. आता आम्हाला तसं सांगितलंय, बरोबर, पण ठीक आहे. आम्ही म्हणलं आम्ही ज्या पद्धतीने 5 दिवसाचा टाइम दिला त्याच्या आत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर ठीक आहे, हा विषय इथेच थांबल. तुमच्या 5 मागण्या काय नक्की? 5 नाही, सॉरी 2 मागण्या. 5 दिवस त्यांना आम्ही थांबायला सांगितलं. आमच्या 2 मागण्या काय? आमच्या 2 मागण्या याच आहेत की त्यांनी जाहीर माफीनामा द्यावा तहसीलदार अधिकाऱ्यांनी, आणि ज्यांनी कुंडी बनवली त्यांच्यावरती कारवाई करावी, कायदेशीर कारवाई करावी. आणि त्यांनी कुंड्या किती बनवल्या, बरोबर, कोणाकोणाला दिला ह्याचा तपशील. मग आम्हाला प्रांत साहेबांनी तेच सांगितलं की मी तुम्हाला न्याय देतो, नाही का, 5 दिवसाची काही गरज नाही. मग आता बघू, त्यांच्याकडं आशेचे आमचे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणजे तुमची मागणी, म्हणजे सर्व समाजाची ही मागणी आहे की तहसीलदार मॅडमनी सगळ्या समाजासमोर पत्रकार परिषद घेऊन किंवा मग सोशल मीडिया माध्यमाद्वारे जाहीर माफी मागावी. नक्कीच. कारण काय साहेब माहिती आहे का, आज रोजी यांना महामानव म्हणजे एक कटपुटले वाटायला लागलेले आहेत. महामानव म्हणजे ह्यांना कंप्लेट, ह्यांना एक किरकोळ माणसं असं वाटायला लागले. कारण ही जी भूमी आहे, भारत देश हा वारकरी संप्रदायाचा, बरोबर, आपले महापुरुषांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्याचबरोबर ज्योतिराव फुल्यांचा, त्याचबरोबर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजश्री शाहू महाराजांचा, थोर पुरुष फुले शाहू आंबेडकर लोकांची ही भूमी. आणि या भूमीमध्ये त्यांचाच अपमान हा आम्ही सहन नाही ना करून घेऊ शकतो. बरोबर आहे साहेब. तर ह्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हेच आमची मागणी आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा गोष्टी घडतात येत, का घडतात येत, ह्याला वाचा कोण फोडतंय, ह्या घटना का घडतात येत,
मग ह्या माध्यमातून मनुवादी विचारधारा पसरवली जाती का नक्की ठरून या गोष्टी केल्या जातात, याच्याकडे लक्ष दिलं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर. किंवा कळलं पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे. आता त्यासाठी ह्या गोष्टीला घडून 4-5 दिवस झाले बरोबर. हो. मग ह्या 4-5 दिवसांमध्ये तहसीलदार मॅडम पर्यंत कोणी गेलं नाही का, ह्याचा कोणी पाठपुरावा केला नाही का? हा गेलो ना प्रश्न. साहेब. 4-5 दिवसामध्ये मी ज्या वेळेस तिथून बाहेर निघलो त्या घटनेचा मी इन्स्टंट तिथं मी रिॲक्ट झालो. मी तिथं प्रतिकार त्यांना दिला त्या गोष्टीचा. मला ते सहन नाही आलं आणि मी आल्याच्या नंतर जसं जसं मी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलो, लोकांना सांगितलं, मी सगळ्यांपर्यंत मेसेज ग्रुपला वगैरे टाकले, तर मग एक एक कार्यकर्ते सगळे तिथे जाऊन भेट द्यायला लागले. आणि काही पोरांनी रील्स वगैरे बनवली होती आमच्या, तर त्यांनी रील्स वगैरे ते व्हायरल केली. व्हायरल केल्याच्या नंतर महाराष्ट्रातून ठिकाणून मला फोन आले की बाबा घटनेचा काय प्रकार आहे, काय विषय, कुठला प्रकार आहे, हा कुठं झालाय. माझ्याकडनं माहिती घेतली, मी त्यांना माहिती दिली. तर आता हे आंदोलन जर या 2 मागण्या पूर्ण झाल्या तर हा विषय इथंच आम्ही स्टॉप करू. त्यांनी महामानवांची माफी मागितली, समाजाची जाहीर माफी मागितली, तर मग विषयच नाही. परत ते असं कृत्य करणार नाही ह्याचं आश्वासन दिलं तर मग ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर आता तुम्ही म्हणता त्यांनी जर माफी वगैरे मागितली त्यानंतर ना आम्ही स्टॉप करू, पण आज ज्या प्रकारे त्या तिथून गेल्या कामानिमित्त किंवा आता XYZ त्यांचं काही काम असेल, तशाच पद्धतीने जर ते 4-5 दिवसामध्ये तुमच्या समोर आले नाही, मीडियाच्या समोर आले नाही किंवा सोशल मीडियाच्या माध्यमाच्या द्वारे समोर आले नाही, तर मग त्यानंतर तुमचं पाऊल काय असणार आहे? निश्चितच त्याच्यानंतर आम्ही जो दुखावलेला समाज आहे, जो बहुजन समाज आहे, आक्रोश आहे, तो नक्कीच मग या माध्यमातून अशा मनुवादी विचारांना मग फटके देण्याचं काम आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून करू. आणि त्यांनी जर अशा प्रकारची जर माफी नाही मागितली, संविधानिकरित्या संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही तीव्र निषेध करून आंदोलन करू आणि मोर्चा पुकारू. म्हणजे 5 दिवसानंतर ना हो, महाराष्ट्र देशभरात महाराष्ट्र लेवलला देशातून लोक कानाकोपऱ्यातून आम्ही सगळी गोळा करून ह्या घटनेचा निषेध करू आणि आंदोलन पुकारू. म्हणजे एक तीव्र स्वरूपाचं त्याला एक आंदोलन करू, एवढीच आमची हे आहे. त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि दुखावलेल्या समाजाची माफी मागावी, महामानवांची माफी मागावी आणि जे मूर्त्या बनवल्यात जे व्यक्तींनी त्याच्यावर कारवाई करावी, त्याची माहिती आम्हाला द्यावी. तिथं आम्ही समाधानी मानून आम्ही त्यांना एक वॉर्निंग देऊन विषय संपून जाईल. पण जर त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर भारत मुक्ती मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क नाही का, याच्या माध्यमातून मी नक्कीच स्टँड घेईन. तर आत्ता आपण राजसाहेबांना भेटलो होतो, तर त्यांची हीच मागणी आहे की झालेला हा प्रकार खूप म्हणजे वाईट आहे आणि आपल्या गौतम बुद्धांची विटंबना झालेली आहे. तर याबद्दल त्यांची अशी मागणी आहे की तहसीलदार मॅडमनी लवकरात लवकर 5 दिवसाच्या आत माफी मागावी व ज्या कोणी ह्या कोंड्या प्रसारित केल्या त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.